नमस्कार. मी अन्नपूर्णा आपली सरस्वती या YouTube चॅनलला सर्वांचे स्वागत करते. 15 जून 2025 रोजी पेपर क्रमांक 2 शिक्षणशास्त्र या विषयाचे प्रश्नपत्रिकेचे संभाव्य उत्तरं आज आपण बघणार आहोत. तर माझ्याकडे जी क्वेश्चन पेपर मला मिळाला तो ए सिरीजचा आहे. तर ए सिरीजचे क्वेश्चन पेपरचे संभाव्य उत्तरे आज आपण बघणार आहोत. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1, सांख्य दर्शन हे मुळात डॉट यांनी प्रतिपादिले. तर या प्रश्नाचा ऑप्शन ए कणा, बी पतंजली, सी कपिल अँड डी वाघ. द राईट आन्सर इज कपिल. क्वेश्चन नंबर 2, प्राणायाम ही पतंजलीच्या अष्टयोगातील पहिली आहे. तर पहिला आहे यम, नियम, आसन, प्राणायाम. राईट आन्सर इज 4, प्राणायाम. नंतर क्वेश्चन नंबर 3, वेदांतावरील मूळ ग्रंथ हा आहे. ए शंकर भाष्य, बी ब्रह्मसूत्र, सी अनुभाष्य, डी वेदांत सौरभ. द राईट आन्सर इज बी ब्रह्मसूत्र. क्वेश्चन नंबर 4, बौद्ध त्रिपिटकाचे 3 भाग खालीलप्रमाणे. ए अभिधम्य पिटक, सौम्य पिटक, आर्य सत्य पिटक. बी सौम्य पिटक, सूक्ष्म पिटक, कर्म पिटक. सी अभिधम्य पिटक, विनय पिटक, सुप्त पिटक, अँटीकर्म पिटक, विनयशील पिटक, पंचशील पिटक. द राईट आन्सर इज ऑप्शन डी. ऑप्शन सी अभिधम्य पिटक, विनय पिटक आणि सुप्त पिटक. क्वेश्चन नंबर 5, खालीलपैकी कोणते विधान जैन धर्माबाबत खरे आहे? ए जैन धर्म हा अवास्तववादी आहे आणि तो वेद प्रमाण्य मानत नाही. बी जैन धर्म हा आदर्शवादी आहे आणि तो वेद प्रमाणे मानतो. सी जैन धर्म हा निसर्गवादी आहे व तो फक्त ऋग्वेद प्रमाणे मानतो. आणि डी जैन धर्म हा कार्यवादी आहे, तो फक्त यजुर्वेद प्रमाणे मानतो. द राईट आन्सर इज ऑप्शन ए. जैन धर्म हा वास्तववादी आहे आणि तो वेद प्रामाण्य मानत नाही. नंतर क्वेश्चन नंबर 6, भारतीय अध्यात्मवाद हा पाश्चात्य दर्शनाशी बराचसा मिळता जुळता आहे. ए आदर्शवाद, बी वास्तववाद, सी निसर्गवाद, डी कार्यवाद. द राईट आन्सर इज आयडियालिझम म्हणजे आदर्शवाद. क्वेश्चन नंबर 7, निसर्गवाद अस्पष्टपणे जाहीर करतो की ए आपली आत्मा हे सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. बी निसर्ग हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. ज्ञान हा विचारांचा परिणाम आहे आणि ज्ञान हे सृजनशीलतेतून जन्माला आले. द राईट आन्सर इज बी. निसर्ग हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे म्हणून ऋषीमुनी सुद्धा निसर्गामध्ये जाऊन तपश्चर्या करतात. म्हणजे निसर्ग आपल्याला सर्व ज्ञान प्रदान करतो. क्वेश्चन नंबर 8, कार्यवाद हा या नावानेही ओळखला जातो. ए तार्किक तत्वज्ञान, बी आध्यात्मिक तत्वज्ञान, सी प्रायोगिक तत्वज्ञान अँड तांत्रिक तत्वज्ञान. द राईट आन्सर इज ऑप्शन सी, प्रायोगिक तत्वज्ञान, एक्सपेरिमेंटल फिलॉसॉफी. क्वेश्चन नंबर 9, वास्तववाद हा अध्ययनासाठी ची शिफारस करतो. ए क्रीडा पद्धत, बी नैदानिक पद्धत, सी उद्गामी पद्धत, डी अवगामी पद्धत. वास्तववादाचा जो फादर आहे अरिस्टॉटल इज द फादर ऑफ रिअलिझम आणि त्याने आपल्याला अवगामी पद्धत डिडक्टिव्ह मेथडचं एक्सप्लेनेशन दिलंय म्हणून राईट आन्सर इज ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 10, स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचे वर्णन असेही करता येईल. ए आध्यात्मिक वेदांत, बी बौद्धिक वेदांत, सी समाजशास्त्र वेदांत, डी व्यवहारिक वेदांत. द राईट आन्सर इज ऑप्शन बी, व्यवहारिक वेदांत, प्रॅक्टिकल वेदांत. क्वेश्चन नंबर 11, एखाद्या धोरणाचे अंमलबजावणी करताना जर धोरण संबंधित प्राधिकरणाने मान्य केलेले असेल
तर प्रशासनाची भूमिका. तर ऑप्शन ए शक्य तितके तपशिलाने राबवण्याची असावी. बी अंमलबजावणी करण्यापूर्वी छोट्या गटावर तपासून घेण्याची असावी. सी लाभार्थ्यांची प्रतिक्रिया घेऊनच राबवण्याची असावी. डी चिकित्सकपणे विचार करण्याची, व्यवहारार्थ चाचणी घेण्याची, मूल्यांकन करून अंमलबजावणी करण्याची असावी. द राईट आन्सर इज ऑप्शन डी चिकित्सकपणे विचार करण्याची, व्यवहारार्थाची चाचणी घेण्याची, मूल्यांकन करून अंमलबजावणी करण्याची असावी. क्वेश्चन नंबर 12. माध्यमिक शिक्षण आयोगानुसार खालीलपैकी कोणती बाब शिक्षणाच्या धोरणाच्या पुनरुद्बोधनाचा भाग समजला जात नाही? ए व्यावसायिक शिक्षणामध्ये सुधारणा, बी व्यक्तिमत्वाचा विकास, सी नेतृत्वासाठी शिक्षण, अँड डी रचनात्मक अध्ययन. द राईट आन्सर इज ऑप्शन डी रचनात्मक अध्ययन. कारण की नाही विचारलंय. हे सगळे व्यावसायिक सुधारणा, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वासाठी शिक्षण हे सगळं आयोगाने आपल्याला शिफारसीमध्ये सांगितलं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 13. शालेय शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती शैक्षणिक संरचना मुदलियार कमिशनने सुचवली आहे? मुदलियार कमिशन म्हणजे एकदम स्वातंत्र्यानंतरचं कमिशन. तेव्हा जे जी संरचना होती शिक्षणाची त्याचा आन्सर ऑप्शन बी 7+3+2. The 7th standard, 8, 9, 10 plus 2, 11, 12 standard. 7+3+2. Okay. Now question number 14. राष्ट्रीय शिक्षण आयोग 1964 to 1966 सुचविलेल्या शाळा समूह योजना ही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे यांचे एकात्मीकरण, बी महाविद्यालय, विद्यापीठे ही वेगवेगळी असावी परंतु शाळांना सहकार्य करावे, सी माध्यमिक शाळेतून खालील वर्ग वगळणे, आणि डी माध्यमिक शाळांना सोयी सुविधांनी समृद्ध करणे. द राईट आन्सर इज ऑप्शन ए शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचे एकात्मिकीकरण करणे. क्वेश्चन नंबर 15. 1964 to 66 चे शिक्षण आयोग या नावाने ओळखले जाते. आता वरच्याच याच्यामध्ये आपण बघितलं की 66 to 66 ला जो आयोग होता त्याला म्हटलं जातं कोठारी आयोग. क्वेश्चन नंबर 16. यशपाल समितीने या आवांशिक बाबींचा अस्तित्वाचे अत्यंत चिकित्सितपणे निरीक्षण नोंदविले आहे. ते कोर्ट निर्णयांचा वारंवार होणारा हस्तक्षेप, बी विद्यालयातील भ्रष्टाचार, प्रशासकीय व्यवस्था, सी खूप संरचने असणाऱ्या नियामक संस्थांमुळे निर्माण होणारी अकार्यक्षमता, अँड डी निकृष्ट मूल्यांकन परीक्षा पद्धती. द राईट आन्सर इज ऑप्शन सी खूप संरचनेच्या असणाऱ्या नियामक संस्थांमुळे निर्माण होणारी अकार्यक्षमता. क्वेश्चन नंबर 17. वर्मा आयोगाने प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात ही शिफारस केली. सध्याच्या संस्था बंद करणे, बी या संस्थांना उच्च शिक्षण संस्थांचा भाग बनवणे, सी संस्थांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध बनवणे, आणि प्राथमिक शिक्षकांसाठी B.Ed शैक्षणिक पात्रता मान्य करावी. द राईट आन्सर इज बी या संस्थांना उच्च शिक्षणाचा भाग बनवणे. क्वेश्चन नंबर 18. EMIS संकल्पना म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म इज एज्युकेशन मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम. क्वेश्चन नंबर 19. न्यायमूर्ती वर्मा आयोग याने शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांसाठी शिफारस केली ती म्हणजे ही महाविद्यालये हे शक्यतो आंतरविद्याशाखीय आणि बहुशाखीय असावी, बी डाएट मध्ये समाविष्ट असावी, सी प्रादेशिक महाविद्यालय फळा, आणि डी आंतरशाखीय अथवा बहुविद्याशाखीय नसल्यास बंद करावे. द राईट आन्सर इज ऑप्शन ए शक्यतोवर आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय असावी. क्वेश्चन नंबर 20. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
86 नुसार प्राथमिक स्तरावरील 3 महत्त्वाचे पैलू आहेत ते म्हणजे एक मातृभाषा अध्ययन, राज्यभाषा आणि राष्ट्रीय भाषा, शिक्षकांचे महत्त्व, अध्ययनार्थी आणि वातावरण, शरीर, मन आणि हृदय यांची शिस्त आणि सार्वत्रिक उपलब्धी, सार्वत्रिक संपादनक आणि शिक्षकांची गुणवत्ता. The right answer is option B. 21 व्हान डायक व थर्स्टन यांच्यामध्ये ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेचा विकासाचा वेग डॉट अवस्थेमध्ये जास्त असतो. तर ज्ञानेंद्रिय क्षमता म्हणजे शेवाळ असते. राईट आन्सर इज ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 22. रमेश वस्तू मोजू शकतो व तो केवळ 1500 ते 1900 शब्द जाणतो म्हणून तो डॉट अवस्थेत असेल. ए शैशव, बी पूर्व बाल्य, सी उत्तर बाल्य, डी कुमार. The right answer is उत्तर बाल्य. Post child. Question number 23. हर्विन संस्थेमध्ये डॉट या अवस्थेतील बालकाने योग्य स्त्री पुरुषाची सामाजिक भूमिका शिकली पाहिजे. ए पूर्व बाल्यावस्था, बी उत्तर बाल्यावस्था, सी कुमार अवस्था, डी प्रौढावस्था. द राईट आन्सर इज ऑप्शन बी उत्तर बाल्यावस्था म्हणजेच मिडल चाइल्डहुड. क्वेश्चन नंबर 24. पियाजेच्या उपपत्तीनुसार डॉट या अवस्थेतील मूळ कल्पना करू शकते, परिकल्पना मांडू शकते व अमूर्त विचार करू शकते. आता मूळ ह्या अवस्थेमध्ये कधी असतं? ऑप्शन ए दिलाय मूर्त कल्पना 7 to 11 years, औपचारिक क्रियात्मक 12 to 15 years, संबोध पूर्व 2 to 7 years and संवेदनकारक 0 to 2 years. The right answer is औपचारिक क्रियात्मक 12 to 15 years. क्वेश्चन नंबर 22. स्टोनबर्गच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार माहिती प्रक्रिया करण्यातील डॉट ही पहिली पायरी होय. ए प्रतिसाद, बी सांकेतीकरण, सी चित्रण and डी उपयोजन. The right answer is option B सांकेतीकरण, encoding. क्वेश्चन नंबर 26. गार्डनरने सांगितलेली डॉट ही अजून तज्ञांनी पूर्णपणे स्वीकारलेली नाही. हे भाषिक बुद्धिमत्ता, बी तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, सी अवकाश बुद्धिमत्ता, डी आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. तसं बघितलं गेलं तर याच्यातले ऑप्शन सगळे माझ्या मतानुसार बरोबर आहे. पण याच्यातले जर गार्डनरने जेवढी पण आपल्याला तज्ञ सांगितली आहेत ते सगळं स्वीकारलेलं आहे. पण याच्यातलं जेव्हा उत्तर असेल तर ऑप्शन माझ्या मते तरी डी आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. कारण की जेव्हा सेट एक्झामची आन्सर की येईल तेव्हा आपण हे कन्फर्म सांगू शकतो त्यांनी काय उत्तर अपेक्षित केलं आहे. क्वेश्चन नंबर 27. थॉमसचे शारीरिक वय 10 वर्ष आहे. त्याने कामंतांच्या 10 वर्ष वयोगटासाठीच्या कसोटीतील सर्व प्रश्न यशस्वीपणे सोडवले. तसेच त्याने 12 वर्ष वयोगटातील कसोटीतील 4 प्रश्न तर 14 वर्षासाठी कसोटीतील 3 प्रश्न बरोबर सोडवले तर त्याचा बुद्धी दिनांक डॉट असेल. तर याचा उत्तर आहे ऑप्शन सी 115. तर हे माझ्या मतानुसार मी सांगते. जेव्हा आन्सर की येईल तेव्हा एकदा परत आपण कन्फर्म करूया. क्वेश्चन नंबर 28. गॅग्नेच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीनुसार डॉट ही अध्ययनाची अंतिम पातळी होय. ए शृंखला अध्ययन, बी संकेत अध्ययन, सी संबंध अध्ययन आणि डी समस्या निराकरण. गॅग्नेची अंतिम पातळी म्हणजे समस्या निराकरण. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 29. सुजित शिक्षकाकडून होणारी शिक्षा नको म्हणून गृहपाठ पूर्ण करण्यास शिकतो. या प्रकारच्या अध्ययनाला का डॉट म्हणतात. ए शिक्षा अध्ययन, बी पलायन अध्ययन, सी लोपन अध्ययन आणि डी पारितोषिक. द राईट आन्सर इज पलायन अध्ययन. ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 30. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मार्गदर्शन ही प्रक्रिया आहे व ते फलित नाही. बी मार्गदर्शन हा समुपदेशनाचा एक भाग आहे.
सी मार्गदर्शन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. आणि डी मार्गदर्शन हा शिक्षणाचा एक भाग आहे. सगळे ऑप्शन्स बरोबर आहे, परंतु हे ऑप्शन बी मार्गदर्शन मार्गदर्शन हा समुपदेशनाचा एक भाग आहे हे चुकीचं आहे. बट नॉट द समुपदेशन हा मार्गदर्शनाचा एक भाग आहे. क्वेश्चन नंबर 31 राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा आयोग RMSC योजना मध्ये चालू करण्यात आली. राईट आन्सर इज ऑप्शन ए मार्च 2009. भारतात प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयांची स्थापना कोणी केली? द आन्सर इज NCERT. क्वेश्चन नंबर 34 2009 मध्ये शिक्षक शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कोणी तयार करा? आता शिक्षक शिक्षण म्हटलं म्हणून ऑप्शन बी NCTE. ओके. 34 महाराष्ट्र राज्य NCERT पुणे मार्फत माय इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी हा प्रोग्राम कोणत्या स्तरावरील शिक्षकांसाठी राबवण्यात येतो? हे प्राथमिक आणि माध्यमिक, विधिपूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, सी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, डी माध्यमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. द राईट आन्सर इज ऑप्शन डी माध्यमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. क्वेश्चन नंबर 35 NCERT फ्रेमवर्क 2009 शिक्षक शिक्षणासाठी खालीलपैकी कोणते प्रमुख 3 घटक सुचवलेले आहेत? ए अध्यापन शास्त्र सिद्धांत व्यावसायिक कौशल्य शिकवण्याचे कौशल्य, बी व्यावसायिक कौशल्य अध्यापन कौशल्य, सी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र शालेय आंतरवासिता, and डी अध्यापन शास्त्रीय सिद्धांत अध्यापन कौशल्य आणि शालेय आंतरवासिता. द राईट आन्सर इज ऑप्शन सी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम आणि अध्यापन आंतरवासिता. स्कूल इंटर्नशिप पण आपल्याला करावी लागते. क्वेश्चन नंबर 36 DS कोठारी आयोगाने शिक्षकांच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती शिफारस केलेली नाही? ए DED आणि MAd अभ्यासक्रमात संशोधन विषयाचा समावेश करावा, बी प्राथमिक शिक्षकांसाठी सेवापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम SSC नंतर 2 वर्षाचा असावा, सी सहकारी शाळांना BEd प्रशिक्षणासाठी अनुदान द्यावे, आणि डी सेवापूर्व प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षणार्थींकडून शुल्क आकारले जाऊ नये. द राईट आन्सर इज अकॉर्डिंग टू माय ओपिनियन इज 8. DED BEd आणि MAd अभ्यासक्रमात संशोधन विषयाचा समावेश करावा. क्वेश्चन नंबर 37 जर अब्राहम मास्लो श्रेणीबद्ध वर्गीकरण शिक्षक शिक्षणाचा मूलभूत पाया असेल तर तो शिक्षक शिक्षणाचा कोणता दृष्टिकोन असेल? ए वर्तनात्मक दृष्टिकोन, बी मानवतावादी दृष्टिकोन, सी प्रणाली दृष्टिकोन आणि डी भावनात्मक दृष्टिकोन. आता अब्राहम मास्लो विचारलं म्हणून आन्सर तुम्ही तो वाचलं असेल की मानवतावादी दृष्टिकोन. क्वेश्चन नंबर 38 शिक्षक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या राज्यात पहिले प्रगत अध्ययन शिक्षण केंद्र सुरू केले? ए मध्य प्रदेश, बी हरियाणा, सी राजस्थान, डी गुजरात. द राईट आन्सर इज ऑप्शन बी हरियाणा. क्वेश्चन नंबर 39 खालीलपैकी कोणत्या संस्थेने शिक्षक शिक्षणात सेवापूर्व आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षणासाठी ICT एकात्मिकीकरण टीच टू द फ्युचर हा नाविन्य कार्यक्रम राबविला? ए सीडॅक, बी इंटेल, सी इन्फोसिस and Microsoft. The right answer is option B Intel. क्वेश्चन नंबर 40 खालीलपैकी कोणता व्यावसायिक शिक्षकांच्या करिअरचा परिणामाचा भाग नाही? एक क्षमता, बी नेतृत्व, सी कर्तृत्व आणि डी व्यावसायिक मूल्य. द राईट आन्सर इज ऑप्शन सी कर्तृत्व. क्वेश्चन नंबर 41 अभ्यासक्रम हा
रूप आणि विद्यार्थी गरजांनुसार ठेवण्यासाठी शाळेत प्रामुख्याने कोणती व्यवस्था आवश्यक आहे? हे आधारभूत सर्वेक्षण, बी पुनरावलोकन समिती, सी अभ्यासक्रम उजळणी आणि डी अभ्यासक्रम विकासनात नैदानिक व्यवस्था. The right answer is option A आधारभूत सर्वेक्षण. कारण की काळानुरूप विचारला आहे म्हणून आधारभूत सर्वेक्षण. क्वेश्चन नंबर 42 खालीलपैकी कोणती व्यापक स्वरूपाची शालेय अपेक्षा जी की आदर्श म्हणून विचारात घेतली जाते? ए विमर्श विचार, बी वागण्यातील सौंदर्यानुभव, सी विक्री योग्य कौशल्यांचा विकास आणि सी लोकशाही नागरिकत्व. आता आपल्याला इथे विचारले व्यापक स्वरूपाची शालेय अपेक्षा, त्याच्या म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन बी लोकशाही नागरिकत्व. क्वेश्चन नंबर 43 अभ्यासक्रम संश्लेषणाचे सिद्धांतवादी कोण? ए डॅनियल टॅनर, बी विल्ला टाबा, सी रॅल्फ डब्ल्यू टेलर आणि पार्कर फ्रान्सिस डब्ल्यू. राइट आंसर इज ऑप्शन सी रॅल्फ डब्ल्यू टेलर. क्वेश्चन नंबर 44 खालील प्रश्नांपैकी कोणते अभ्यासक्रम प्राथमिक शाळांमध्ये अधिक प्रभावी ठरू शकतो? ते विद्याशाखीय अभ्यासक्रम, बी आधारभूत घटक, सी कृतीयुक्त अभ्यासक्रम आणि विस्तृत क्षेत्र. द राईट आन्सर इज ऑप्शन प्राथमिक शाळांमध्ये विचारलं म्हणून ऑप्शन सी कृतीयुक्त अभ्यासक्रम ऍक्टिव्हिटी करिक्युलम. विश्लेषणात्मक स्तर आणि कामगिरी यांचे योग्य जोड्या जुळवा. तर हे आपल्याला जे दिलं आहे ब्लूम्स टेक्स्टोमनी ऍक्शन व्हर्ब्स दिले आहेत आणि त्यांच्या आपल्याला फक्त त्यांच्या जोड्या जोडवायच्या आहेत. तर ब्लूम टेक्स्टोमनी म्हणजे ऍक्शन व्हर्ब नुसार माझ्या मतानुसार ऑप्शन बी असं मला वाटतं. ऑप्शन बी याचं राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 46 अभ्यासक्रम विकासाच्या पायऱ्या योग्य क्रमाने लावा. आता ह्या ज्या पायऱ्या दिल्या आहेत ना हे आपल्याला टायलर करिक्युलम मॉडेल मधून निवडून दिलेल्या आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. नंतर क्वेश्चन नंबर 47 नैतिक विकासाचे टप्पे क्रमाने लावा. याच्यामध्ये पण मला वाटतं हे कोल्हाच मॉडर्न डेव्हलपमेंट थेअरी दिली आपल्याला आणि याच्यातला उत्तर माझ्या सी. त्या पायऱ्या आपल्याला लावायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 48 टेलर लाभ डब्ल्यू यांच्यामध्ये अध्ययन अनुभव संघटनाचे संरचनात्मक अवयव कोणते आहेत? ए विशिष्ट विषय, बी व्यापक क्षेत्र, सी गाभा अभ्यासक्रम, फोर पाठ्यक्रम. द राईट आन्सर इज हे इम्प्लिमेंटेशनचे प्रकार आहे. जर त्याच्यात मला वाटतं व्यापक क्षेत्र माझ्या मतानुसार जरा कन्फ्युज आहे मला या उत्तरामध्ये पण माझ्या मतानुसार तरी ऑप्शन ए. ऑप्शन ए फर्स्ट सेकंड अँड थर्ड. विशिष्ट विषय, व्यापक क्षेत्र आणि गाभा अभ्यासक्रम. क्वेश्चन नंबर 49 उद्दिष्टांची विशिष्ट रचनेत मांडणी केल्यास मदत होते ती. ऑप्शन क्रमांक याचा आन्सर आहे ऑप्शन बी फर्स्ट सेकंड अँड फोर्थ. कारण की गळतीचा दर कमी होण्यास ते उद्दिष्टांच्या रचनेत येत नाही. अध्ययन अनुभव निवडीत अध्यापन मार्गदर्शनात आणि साकारिक मूल्यमापनात हे येतं. आपल्याला सी येत नाही म्हणून सी ऑप्शन कशात नाही ऑप्शन बी मध्ये सी दिलेला नाही म्हणून फर्स्ट सेकंड अँड फोर्थ ऑप्शन.
क्वेश्चन नंबर 50. खालीलपैकी कोणते घटक अभ्यासक्रम बदलावर परिणाम करतात? म्हणतात ते फर्स्ट सामाजिक मूल्यातील बदल, बी तांत्रिक विकास, सी विश्वास आणि अपेक्षा, फोर्थ सरकारातील बदल आणि फिफ्थ शिक्षकांची क्षमता. तर याच्यातला आपल्याला राईट आन्सर आहे ऑप्शन बी. सेकंड, थर्ड अँड फोर्थ. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 ते 50 प्रश्न ए सिरीजचे बघितले. बाकीचे पुढचे 51 to 100 क्वेश्चन आपण पुढच्या भागात बघूया. जर तुम्हाला माझा एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.